नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश रोडे, किटेचम महाविद्यालय ई लर्निंग सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन राईट्स अँड ह्युमन व्हॅल्यूज या ॲडिशनल क्रेडिट कोर्स अंतर्गत इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँड ड्युटीज या विषयाच्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. या विषयाचं आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं आकलन व्हावं यासाठी काही संदर्भ पुस्तकं दिलेली आहेत. या संदर्भ पुस्तकांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने त्याचं आकलन होईल. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या अंतर्गत जो घटक क्रमांक 4 आहे, संयुक्त राष्ट्र आणि मानवी हक्क, युनायटेड नेशन अँड ह्युमन राईट याच्या संदर्भात आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. पण तत्पूर्वी आपण याच विषयामधील मागील भागामध्ये जो घटक होता, तो म्हणजे कायदेशीर तरतुदींच्या परिभाषेची ओळख. याच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे आणि यामध्ये करार ही संकल्पना काय आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावरती मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी ज्या वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्यातल्या ह्या वेगवेगळ्या संकल्पना, मग त्यामध्ये वचननामा, जाहीरनामा किंवा परिशिष्ट मसुदा, सभा, घोषणापत्र, चार्टर अशा वेगवेगळ्या या संकल्पनांची माहिती आपण मागील भागामध्ये घेतली. आजच्या भागामध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटना, या संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे वेगवेगळे घटक आहेत, त्याचे जे अंग आहेत, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये त्याच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्यांचा विकास आणि महत्त्व जाणून घेत असताना व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद आणि त्या सनदेमध्ये असणारे ज्या वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदी आहेत किंवा मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं जे प्रियांबल आहेत, प्रस्तावना आहेत, त्याची उद्दिष्ट काय आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आपल्याला प्रथम संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिची जी काही रचना आहेत आणि जे वेगवेगळे घटक भाग आहेत, त्यांची रचना, कार्य, अधिकार हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आजच्या भागात आपण या सगळ्या घटकांचा विचार करणार आहोत. अ, याच्यामध्ये हा भाग शिकल्यानंतर आपल्याला खरं तर मानव अधिकार संवर्धनामध्ये जी विविध वैधानिक तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा विकास, महत्त्व यांची ओळख आपल्याला त्याच्या माध्यमातून करून घेता येईल. हे त्याच्या पाठीमागचा हेतू किंवा उद्दिष्ट आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की संयुक्त राष्ट्र संघटनेची यंत्रणा आणि मानवी हक्कासंबंधी ज्या सनदीतील तरतुदी, जाहीरनाम्यातील, प्रस्तावनेतील उद्दिष्टे यांची माहिती घेणं, हा खरं तर याचं उद्दिष्ट, याचा हेतू म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. अ, मग हे जे काही वेगवेगळे घटक आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेचे, यातल्या प्रत्येक एकेका घटकाची आपण माहिती घेऊया. यातला पहिला जो भाग आहे, तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची मूळ स्थापना किंवा तिच्या स्थापनेचा उद्देश काय होता, उद्दिष्ट काय होतं, तर त्याची आपल्याला माहिती घेणं गरजेचं ठरेल. मुळात आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे वेगवेगळे कायदे असतात, त्या कायद्यांचं सुद्धा एक विशिष्ट अशी उद्दिष्ट असतात. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे कायदे तयार केले जातात. आता हे जे काही कायदे आहेत, या कायद्यांचा काहीतरी एक हेतू, उद्दिष्ट असतं त्या कायदे करण्यापाठीमागचं. तसंच राष्ट्राच्या सारखंच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे विविध कायदे यांचं सुद्धा एक विशिष्ट हेतू, उद्दिष्ट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. खरं तर मग याचं उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक शांतता प्रस्थापित करणं, त्याचबरोबर जागतिक सुरक्षितता प्रस्थापित करणं आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आणि समता बहाल करणं, उपलब्ध करून देणं. मग ती व्यक्ती कोणत्याही राष्ट्राची असो, ती कोणत्या वंशाच्या, धर्माची असो, त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आणि समता मिळेल आणि एकूणच त्या व्यक्तीचं न्यायपूर्ण जीवन जगण्याची परिस्थिती त्याला बहाल करता येईल. हा उद्देश किंवा हे उद्दिष्ट ठेवून खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे कायदे आहेत, त्या कायद्याची निर्मिती केली जाते. आणि मग हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे विविध जे कायदे आहेत, ते तयार करताना त्या संदर्भात वेगवेगळे मानव अधिकाराच्या संदर्भातल्या गोष्टी किंवा तरतुदी ह्या अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. आणि त्या करण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे कायदे आहेत, त्या कायद्यांच्या धोरणामध्ये मग लिंग असेल, धर्म असेल किंवा वंश भेद विरहित स्वरूपाचे अ, हे मानवाधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळतील आणि ते देताना मानवी हक्कांना अधिक प्रोत्साहनपर कसे देता येतील, मानवी हक्कांचा दृष्टिकोनातून विचार करून हा त्या पाठीमागचा खरा हेतू किंवा उद्दिष्ट आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि याचा याचा जो परिणाम आहे तो तर केवळ आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या बाबतीपर्यंत महत्त्वपूर्ण नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन देशांतर्गत कायद्यांच्या स्तरावरती मानव अधिकारांची जी मूलतत्व आहेत, त्या मूलतत्वांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं महत्त्व आपल्याला असल्याचं दिसून येतं. एकूणच अ, अ,
ही संयुक्त राष्ट्र संघटना जी आहेत, तिची जी स्थापना आहे, ती दुसऱ्या महायुद्धानंतर जे विजेते राष्ट्र होते, त्यांना मित्र राष्ट्र असं सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यामध्ये 5 राष्ट्र आपल्याला सांगता येतात महत्त्वपूर्ण. अ, त्यामध्ये इंग्लंड आहेत, फ्रान्स आहेत, त्यावेळेचा तत्कालीन सोव्हिएट रशिया आहेत, चीन आहेत. या राष्ट्रांनी एकत्र येऊन भविष्यात अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये आणि जर ती परिस्थिती तशी निर्माण झालीच, तर त्यावरती शांततामय मार्गानं तो वाद सुटावा, त्यावर तोडगा निघावा, ह्या उद्देशातून एकत्र येण्याचा प्रयत्न झाला आणि मग त्यासाठी विविध चर्चा झाल्या. अनेक सत्रे आयोजित केली आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे की भविष्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त विश्वासानं त्यांना जगता यावं. भविष्यामध्ये लोकांना स्वातंत्र्याने आणि प्रतिष्ठेने जीवन जगता यावं, ह्या हेतूनं खऱ्या अर्थाने ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग यासाठी एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचं ज्यावेळेस ठरवलं गेलं आणि ह्या संघटनेमध्ये जी सदस्य राष्ट्र असतील, त्या सदस्य राष्ट्रांच्या सहसंबंधांबाबत एक कायद्याची चौकट त्यामध्ये निर्माण केली जाईल, अशा प्रकारचा हेतू दिसून येतो. आणि त्यावेळचे तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझावेल्ट यांनी 1942 मध्ये अ, अ, ह्या परिषदेला एक नाव त्याच्यामध्ये सुचवलं. या संघटनेला एक नाव त्याच्यामध्ये सुचवलं आणि फायनली 24 ऑक्टोबर 1945 ला ही संयुक्त राष्ट्र संघटना या उदात्त हेतू घेऊन या संघटनेची स्थापना आपल्याला झालेली त्याच्यामध्ये पाहायला मिळते. मग आता ही जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे, या संघटनेच्या स्थापनेचीच मुळात अ, अ, जे हेतू होता, तो काय की जी जगातली स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि त्यातील जी जनता आहेत, त्या जनतेचं ऐक्याचं प्रतीक म्हणून या संयुक्त राष्ट्र संघटनेकडे बघितलं गेलेलं आहे. म्हणजे त्याचबरोबर ही संघटना याच्याही पुढे जाऊन एक जागतिक शांततेचं प्रतीक म्हणून ही संघटना कार्यरत असेल आणि मानवी हक्कांचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्यात अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती अ, किंवा अशा युद्धाची ज्या संकल्पना असेल ती दूर सारण्याचं एक प्रतीक म्हणून या संयुक्त राष्ट्र संघटनेकडे बघितलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून या संघटनेचं महत्त्व आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. मग आता या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या मुळातच म्हणजे दुसरी एक बाजू त्याची अशी सांगता येईल की जगभर जवळ स्त्री-पुरुषांच्या हक्कांसाठी मागील शतकभरापासून अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि ह्या चळवळींना जो पाठिंबा होता तो विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये, युरोपियन देशांमध्ये या चळवळींना मोठ्या स्वरूपात पाठिंबा त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेला दिसून येतो. आणि मग ह्या देशांनी काय केलं पाश्चिमात्य देशाने, की त्यांच्या ज्या राज्यघटना होत्या, संविधान होते, त्या संविधानांमध्ये, त्या घटनांमध्ये अ, अ, स्त्री-पुरुषांच्या हक्कांना त्याच्यामध्ये स्थान दिलं. मात्र असं जरी असलं, तरी तेवढ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळण्याची स्थिती फारशी काही त्याच्यात निर्माण झालेली आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे अ, मग संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करून जगातल्या सर्व लोकांसाठी काही मूलभूत मानवी हक्क असतील, जे सर्वांसाठी सामूहिक असतील, अशा प्रकारचा एक विचार त्यातनं पुढे आला आणि मग अंतिमतः बऱ्याच चर्चेनंतर, बऱ्याच परिषदा, सत्र, कॉन्फरन्स नंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद स्वीकारली गेली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथमच मानवी हक्क ह्या शब्दाची, या संकल्पनेची प्रतिष्ठापना आपल्याला त्यामध्ये झालेली पाहायला मिळते. या संयुक्त राष्ट्र संघटनेचे 6 मुख्य विभाग त्याच्यामध्ये पाडले जातात आणि ते 6 जे विभाग आहेत, ते आपल्याला या पद्धतीने सांगता येतात. आमसभा आहेत, सुरक्षा परिषद आहेत, आर्थिक सामाजिक परिषद आहेत, विश्वस्त परिषद आहेत. पण ती 1994 पासून ती सध्या स्थगित केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय आहेत, सचिवालय आहेत. अशा पद्धतीने ही 6 त्याचे प्रमुख मुख्य भाग या संघटनेचे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनोचे केलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आता यातल्या एकेका भागाची आपण सविस्तर त्याच्यामध्ये चर्चा करूया. आता सुरुवातीला जो आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आमसभा, ज्याला जनरल असेंब्ली असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. तर ही संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे सर्व देश आहेत, सदस्य देश आहेत, त्या सर्व सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा ह्या आमसभेमध्ये समावेश होतो आणि त्यांच्यापासून ही एक आमसभा, जनरल असेंब्ली ज्याला म्हणतो, ती तयार होते. आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आमसभा आहे, जनरल असेंब्लीत, तिची सध्याची जी सदस्य संख्या आहे, तर ती 193 इतकी ही सदस्य संख्या आपल्याला असल्याची दिसते. या आमसभेची वर्षातून एकदा सर्वसाधारण बैठक होते आणि ही बैठक साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होते. असा एक संकेत त्याच्यामध्ये पाळला जातो. त्याचबरोबर
या आमसभेचे प्रत्येक सत्र जे होतं वर्षातून, त्या प्रत्येक सत्राचे जे अध्यक्ष असतात ते दरवर्षी निवडले जातात आणि त्याच्यामुळे जगातील विविध देशांना त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याच्या माध्यमातून मिळत असते. त्याचबरोबर आमसभेचं जी मुख्य जबाबदारी आहे ती म्हणजे मानवी हक्कांसंबंधीचे जे विविध मुद्दे आहेत, विविध प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत जगभर त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम ही आमसभा त्याच्यामध्ये करत असते. आमसभा ही एखाद्या राष्ट्राची लेजिस्लेचर जसं असतं, कायदेमंडळ जसं असतं, तर त्या कायदेमंडळासारखं आपल्याला संयुक्त राष्ट्र संघटनेची ही जनरल असेंब्ली त्यामध्ये काम करताना आपल्याला त्याच्यामधनं दिसून येते. आता ह्या आमसभेला जोडूनच एक महत्त्वपूर्ण जी यंत्रणा आहे, दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक किंवा स्तर संयुक्त राष्ट्र संघटनेचा तो म्हणजे सुरक्षा परिषद, ज्याला आपण सिक्युरिटी काउन्सिल असं म्हणतो. आता सुरक्षा परिषद ही जसं आता म्हटलो की अ, एखाद्या नेशन स्टेटचं लेजिस्लेचर जसं असतं, तसं आमसभा आणि त्याचं एक्झिक्युटिव्ह जसं असतं, तसं ही सिक्युरिटी काउन्सिल, सुरक्षा परिषद म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येते. सुरक्षा परिषदेचं मुख्यालय आपल्याला माहिती असेल, की न्यूयॉर्क येथे आहेत आणि ही सुरक्षा परिषदेची मुख्य जबाबदारी काय आहे? तर जगभर ती शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित राहील किंवा ती ठेवण्याची जबाबदारी मुख्यतः या सुरक्षा परिषदेकडे आपल्याला त्याच्यामध्ये असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर ह्या सुरक्षा परिषदेची सदस्य संख्या काय आहे? तिची रचना कशी आहे? तर एकूण ह्या परिषदेमध्ये 15 सदस्य आहेत आणि त्या 15 सदस्यांपैकी 5 सदस्य हे कायमस्वरूपीचं प्रतिनिधित्व त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे देश आहेत ते म्हणजे इंग्लंड आहेत, अमेरिका आहेत, फ्रान्स आणि रशिया आणि चीन ही 5 देश ह्या स्थायी सदस्य म्हणून सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्याला असलेले दिसतात आणि बाकीचे उर्वरित जे सदस्य असतात ते अस्थायी स्वरूपाचे असतात आणि त्यांचा कालावधी हा साधारणतः 2 वर्षांसाठी त्यांची निवड केली जाते आणि जगभर भौगोलिक प्रतिनिधित्वाच्या आधारावर जगातल्या सर्व भौगोलिक विभागांना प्रतिनिधित्व मिळेल अशा पद्धतीने ह्या उरलेल्या 10 सदस्य राष्ट्रांची निवड त्याच्यामध्ये केलेली असते. मात्र हे जे 5 सदस्य राष्ट्र असतात, जे स्थायी स्वरूपाचे आहेत, तर त्यांना अशा प्रकारचे एक जास्तीच्या ऐकलं की व्हेटो पॉवर ज्याला आपण म्हणतो, ते अधिकार या 5 सदस्य राष्ट्रांकडे आपल्याला मात्र असल्याचे दिसून येतात. बाकीचे सदस्य हे 2 वर्षांसाठीचे त्यांचं नामनिर्देश त्याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. इथे जे एक पिक्चर दिसतं त्यामध्ये ही सिक्युरिटी काउन्सिलची जी एक बैठक आहे, त्या बैठकीच्या संदर्भातलं हे चित्र आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर या सुरक्षा परिषदेमध्ये ही सुरक्षा परिषद संयुक्त राष्ट्र संघटनेचा म्हणजे युनोच्या एक सर्वोच्च विभाग आहेत आणि या सिक्युरिटी काउन्सिलचा निर्णय हा अंतिमता त्याच्यामध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे जसं एखाद्या देशाचं कायदेमंडळ हे निर्णय घेत असतं, विधेयक तयार करत असतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जशी कार्यकारी मंडळावर असते, तशा प्रकारचं आमसभेमध्ये एखादा ठराव मंजूर झाला आणि त्याची अंमलबजावणीसाठी सिक्युरिटी काउन्सिलची सुद्धा त्याला मंजुरी अनुकूलता असणं गरजेचं असतं आणि मग हा निर्णय बहुमताने घेतला जातो. एकूण 15 सदस्यांपैकी 10 सदस्य आणि त्यातले 5 सदस्य हे स्थायी स्वरूपाचे जे सदस्य आहेत, त्यांची अनुकूलता असणं आवश्यक असतं. त्या 5 पैकी एका जरी सदस्याने त्याला व्हेटो पॉवर म्हणजे नकाराधिकार वापरला, तर संबंधित निर्णय हा त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे जे कोल्ड वॉर होतं, ते कोल्ड वॉरच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग त्या काळामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मग या सुरक्षा परिषदेचे जे अध्यक्ष असतं, तर ते अध्यक्षपद हे प्रत्येक सदस्य राष्ट्राकडे 1 महिन्यासाठी त्याच्यामध्ये असतं आणि त्या सदस्य राष्ट्रांचा जो वर्णानुक्रम आहे, त्या वर्णानुक्रमानुसार त्यांच्याकडे हे सदस्यत्व त्याच्यामध्ये आपल्याला येताना दिसून येतं. आणि परिषदेची बैठक ही केव्हाही घेण्याची गरज पडू शकते. जगातील एखाद्या भागामध्ये काही शांतता आणि सुरक्षिततेच्या संदर्भातली जर प्रश्न निर्माण झाला, तर तातडीनं बैठक घेता यावी यासाठी जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांचे प्रतिनिधी हे न्यूयॉर्कमध्ये सदैव उपलब्ध त्याच्यामध्ये असावे लागतात. साधारणतः 2000 सालामध्ये जे या सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी होते, ते आपल्याला ह्या फोटोमधनं, पिक्चरमधनं आपल्याला पाहायला मिळतात. अ, संयुक्त राष्ट्र संघटनेचं तिसरा जो एक महत्त्वपूर्ण घटक आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे या संघटनेचं सचिवालय. सचिवालय हे संघटनेचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं यंत्रणा म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल.
कारण युनोचे सर्व जे विभाग आहेत, त्या विभागांच्या कामांमध्ये समन्वय साधण्याची जी जबाबदारी आहे, तर ती ह्या सचिवालयाकडे आपल्याला असल्याची त्याच्यामध्ये दिसते. म्हणजे एकूण सर्व प्रशासकीय कामं या सचिवालयाच्या माध्यमातून केली जातात आणि त्या सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून सरचिटणीस किंवा ज्याला जनरल सेक्रेटरी असं आपण म्हणतो, ते याचे प्रमुख असतात. मग ह्या सरचिटणीस यांची नियुक्ती कशी होते? तर साधारणतः 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती होते. जनरल असेंब्लीमध्ये तशा प्रकारचा ठराव मांडला जातो आणि सिक्युरिटी काउन्सिलकडनं त्याला मंजुरी मिळाली, की त्यांची नियुक्ती होत असते. आणि त्यांची जी नियुक्तीसाठी म्हणजे 5 वर्षाची टर्म संपल्यानंतर बेमुदत काळासाठी सुद्धा त्यांना वाढ देण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. पण आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला तर सचिवालयांचा तर 2 टर्मपेक्षा जास्त मुदतवाढ कोणत्याही सचिवाला त्याच्यामध्ये मिळालेली आपल्याला दिसत नाही. ही एक त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे. सुरक्षा परिषदेच्या शिफारशीवरून आमसभा ही साधारणतः या अ, सचिवाची सचिवालयातील प्रमुख, प्रशासकीय प्रमुख म्हणून सरचिटणीस किंवा सचिव यांची ती नियुक्ती करत असतात. साधारणतः भौगोलिक प्रतिनिधित्वाचा निकष विचारात घेतला जातो त्यांची नियुक्ती करत असताना. सध्याचे जे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिवालयाचे जे सरचिटणीस आहेत, जनरल सेक्रेटरी जे आहेत, ते अँटोनियो गुटेरस त्यांचं आपल्याला इथे फोटो किंवा चित्र त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर हे जे सचिवालय आहेत, ह्या सचिवालयामध्ये सर्वसाधारण वेगवेगळ्या विभागांच्या ज्या बैठकांसाठी लागणारे जे अभ्यास असतात, जी माहिती असते किंवा इतर ज्या सोयी-सुविधा असतात, त्या सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी ह्या सचिवालयाकडे आपल्याला असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर सदस्य राष्ट्रांमधील सर्व वैधानिक करार जे होतात, ते करार जपून ठेवणं, त्या करारांची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही त्यावर लक्ष ठेवणं, या दृष्टिकोनातून सुद्धा हे सचिवालय महत्त्वपूर्ण काम करत असतं. त्याचबरोबर विविध विभागांनी सांगितलेली जी काही कामं असतील, मग त्या कामांचं, त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं, ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी या सचिवालयाची आपल्याला असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर आतापर्यंतचे जे झालेले जे सचिवालयातले जे जनरल सेक्रेटरी आहेत, सरचिटणीस जे आहेत, तर त्यांचे आपल्याला इथे बघायला मिळतील. त्यांचा कालखंड आणि त्यांची नावं म्हणजे सध्याचे अँटोनियो गुटेरस आहेत, म्हणजे पोर्तुगाल या देशाचे आहेत. 2017 ते 2021 ही त्यांची टर्म आहेत. त्याच्या आधी बान की मून होते. त्याच्या आधी कोफी अन्ना होते. त्याच्या आधी बुट्रोस बुट्रोस घाली होते, नाही का इजिप्तचे. तर हे स्थापनेपासूनचे आपल्याला सर्व जनरल सेक्रेटरी त्यामध्ये आपल्याला इथे दिसतील. अ, आजपर्यंत मात्र जे वेगवेगळे सेक्रेटरी, सचिव झालेले आहेत, त्यांच्या संदर्भातल्या कार्याचा संक्षिप्त स्वरूपात आपल्याला हा आढावा त्यामध्ये सांगता येईल. अ, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेचा अजून एक जो महत्त्वाचा घटक भाग आहे, महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे, ते म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिषद, ज्याला इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल असं आपण म्हणतो, ते आपल्याला सांगता येईल. हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध ज्या आर्थिक, सामाजिक जी कार्य असतात, तर ती कार्य पार पाडण्याची जबाबदारी ह्या विभागाकडे, आर्थिक आणि सामाजिक परिषद या विभागाकडे त्याच्यामध्ये सोपवलेली असते. मग ह्या परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर 54 इतकी त्याची सदस्य संख्या आहेत आणि जनरल असेंब्ली आमसभेकडून त्यांची 3 वर्षांसाठी त्याच्यामध्ये निवड केली जाते आणि जगातील विविध जे भौगोलिक प्रदेश आहेत, त्या भौगोलिक प्रदेशांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळेल अशा प्रकारची साधारणतः त्याची निवड केली जाते. त्याचबरोबर ह्या परिषदेची सुद्धा जी बैठक आहे ती प्रत्येक वर्षातून एकदा बैठकीचं आयोजन केलं जातं आणि त्या बैठकीमध्ये मानवी हक्कांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर ही परिषद महत्त्वपूर्ण काम करत असते. त्याच्यावर शिफारशी सुचवण्याचं काम करत असते. त्याचबरोबर जगातले जे भौगोलिक भाग आहेत किंवा वेगवेगळे राष्ट्र जे आहेत, जे मागास आहेत, अविकसित राष्ट्र आहेत, लेस डेव्हलप्ड कंट्री जे आहेत, तर त्यांच्या विकासासाठी, तिथल्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी सुद्धा ही परिषद त्याच्यामध्ये आपल्याला काम करताना दिसून येते. अ, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेचा आणि एक महत्त्वपूर्ण जो भाग आहे, तो म्हणजे विश्वस्त परिषद किंवा त्याला ट्रस्टीशिप काउन्सिल असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. आता मुळात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अ, अ, अंतर्गत ही ट्रस्टीशिप किंवा विश्वस्त परिषद जी स्थापन झाली होती, तिचा उद्देश असा होता, की पारतंत्र्यातील जे देश आहेत, ते देश स्वतंत्र व्हावेत. तिथल्या नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावे
ह्या दृष्टिकोनातून अगदी सुरुवातीला 1919 ला जे लीग ऑफ नेशन होतं, त्या लीग ऑफ नेशनच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली होती आणि पुढे 1945 नंतर वसाहतवादी देशातील लोकांचं हित जोपासण्याची जबाबदारी या संघटनेवर देऊन ती संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून त्याची ती जबाबदारी सोपवली. आणि ह्या संघटनेने नंतर खूप मोठं काम केलं. म्हणजे जगातील जे वसाहतवादी देश होते आणि विशेषतः आफ्रिकेतील अनेक वसाहतवादी देशांना स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये एक मोठं असं यश या परिषदेला विश्वस्त परिषदेला त्याच्यामध्ये मिळालेलं आपल्याला दिसतं. साधारणतः जो देश त्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असतो, तर त्याला आपण विश्वस्त देश असं म्हणून त्याच्यामध्ये संबोधत असतो. आणि मग हे जे वसाहतिक देश आहेत, त्या वसाहतिक देशांचा विकास घडवून आणणं, हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आधिपत्याखाली त्यांचा विकास व्हावा, तो अधिक पारदर्शक पद्धतीनं व्हावा, या दृष्टिकोनातून विश्वस्त परिषदेवर ही जबाबदारी त्याच्यामध्ये सोपवली होती. आणि यातला जो ह्या परिषदेने खूप यशस्वी असं काम केलं आणि जे वसाहतिक राष्ट्र होते त्यांचा आर्थिक सामाजिक विकास घडवून आणत एक एक देशाला स्वातंत्र्य मिळत गेलं. आणि शेवटचा जो पारतंत्र्यातला देश होता तो 1994 ला पलाऊ नावाचा देश होता. त्या वसाहतिक देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि एक प्रकारचं ह्या परिषदेचं जे खरं उद्देश जो होता स्थापनेपाठीमागचा तो पूर्ण झाला. आणि त्यामुळे मग त्याच्यावर अशी चर्चा झाली, की ह्या परिषदेचं जर काम पूर्ण झालं, तर ती विसर्जित करावी. परंतु ती तसं विसर्जित न करता ती स्थगित केलेली आहेत. म्हणजे भविष्यात जर असं एखादं देश पारतंत्र्यात गेला किंवा त्याच्यावर दुसरं कोणी अतिक्रमण केलं असेल, तर तो वसाहतीक जर झाला, तर त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर जे मागास देश आहेत, तिथे आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत किंवा मानवाधिकारांच्या संदर्भामध्ये तिथे होणारे जे उल्लंघन आहेत, त्या संदर्भात ही परिषद एक महत्त्वपूर्ण काम करू शकते भविष्यामध्ये. या दृष्टिकोनातून ही परिषद आजही आपल्याला आहे. फक्त तिचं कामकाज स्थगित आहे. मात्र ती पूर्णतः विसर्जित त्याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 6वा आणि सर्वात महत्त्वपूर्ण जो घटक आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय, ज्याला इंटरनॅशनल कोर्ट असं आपण म्हणतो. खरं तर संयुक्त राष्ट्र संघटनेचा हा एक न्यायविषयक विभाग म्हणून आपल्याला सांगता येतं आणि त्याचं जे कार्यालय आहे ते नेदरलँडमधील हेग येथे जे पीस पॅलेस आहेत, तर ते त्याचं मुख्य कार्यालय आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणून ते तिथे ओळखलं जातं. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे सदस्य देश आहेत, त्या सदस्य देशांना त्या राष्ट्रांनी दाखल केलेले जे खटले असतात, तर त्या खटल्यांवरती निर्णय देण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय न्यायालय त्याच्यामध्ये करत असतं. मात्र अशा प्रकारचा खटला दाखल करताना त्याच्यामध्ये दोन्हीही देशांचं म्हणजे वादी आणि प्रतिवादी अशा दोन्हीही देशांची संमती त्याला असणं आवश्यक असतं. तेव्हाच अशा प्रकारचा खटला हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाखल करता येऊ शकतो. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेला विविध विषयांवर जर कायदेशीर सल्ला हवा असेल, तर तो कायदेशीर सल्ला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा हे आंतरराष्ट्रीय न्यायालय त्याच्यामध्ये आपल्याला पार पाडताना दिसून येतं. ह्या न्यायालयात जी सदस्य संख्या आहे, त्याची जी रचना आहे, त्यातले एकूण 15 न्यायाधीशांची सदस्य राष्ट्रांमधून न्यायाधीश म्हणून निवड केली जाते आणि त्यांच्या निवडीचा कालावधी हा 9 वर्षांच्या मुदतीसाठी त्यांची नियुक्ती त्याच्यामध्ये केली जाते. आणि अ, दर 3 वर्षानंतर तेवढेच सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य पुन्हा नव्यानं त्यांची त्याच्यामध्ये निवड त्याच्यामध्ये केली जाते. अशा पद्धतीनं हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक महत्त्वपूर्ण अ, एक यंत्रणा म्हणून, रचना म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. एकूणच मानव अधिकारांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आणि आंतरराष्ट्रीय ज्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्या प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघटना एक महत्त्वपूर्ण संघटना आहे आणि तिच्या वेगवेगळ्या यंत्रणा, तिचे वेगवेगळ्या रचना, वेगवेगळे विभाग हे त्यामध्ये महत्त्वपूर्ण कार्य करत असतात. त्या दृष्टिकोनातून जर एकंदरीत सर्व विचार केला, तर ह्या भागामध्ये आपल्याला काय तर मानवी हक्क संवर्धनामध्ये संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका काय आहे? किंवा संयुक्त राष्ट्र संघाची रचना आणि त्याचं कार्य काय? हे आपल्याला ह्या भागातनं समजू शकेल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदे निर्मितीमध्ये संयुक्त राष्ट्र संघाचं स्थान किती महत्त्वपूर्ण आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाचं महत्त्व काय आहे? तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला अ, ही हा सगळा भाग आपल्याला त्यामध्ये उपयुक्त ठरेल. एकूणच याचा पुढचा जो एक भाग आहे, तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आणि मानवी हक्क
मानवी हक्क यांच्यामध्ये या संयुक्त राष्ट्र संघटनेची जी सनद आहे, त्या सनदेमध्ये मानव अधिकारांच्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदी, त्याचबरोबर वैश्विक जाहीरनाम्याची जी काही तांत्रिक पार्श्वभूमी आहेत आणि मानवी हक्कांचं वैश्विक जाहीरनाम्याचं महत्त्व काय आहे? तर ह्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा आपण अ, पुढील भागामध्ये त्याचा अभ्यास करूया. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.